हाय फ्रेंड्स, मी आज घेऊन आले आहे. ही पहा नाजूक अशी ही कासवांची जोडी. इवली इवली असे ही कासव खूप सुंदर वाटत आहेत. तर आज मी या भागामध्ये तुम्हाला हे कासव कसं बनवायचं हे करून दाखवणार आहे. याआधी मी तुम्हाला तोरण, महिरप हे सुद्धा करून दाखवलेले आहेत आणि तुम्हाला समजलेले सुद्धा आहेत. तसे हे कासवसुद्धा थोडं बनवण्यास कठीण आहेत, परंतु कठीण म्हणल्यानंतर आपण थोडं दुर्लक्ष करतो. पण जर तुम्ही ठरवलंच ताईंनी बनवलं तर आपण का नाही बनवू शकणार? असं जर ठरवून तुम्ही जर बनवायला घेतलं तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. जिथे तुम्हाला समजलं नाही तो भाग रिपीट पहा. म्हणजे बनवायला घेतल्यानंतर आपण 2 किंवा 3 मोती गुंफले, की परत थांबायचं आहे, पुढचा भाग समजून घ्यायचा आणि परत पुढचे 2-3 मोती गुंफायचे. असं थोडं-थोडं करून जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला, तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही ही कासवे बनवू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी असे वेगवेगळे भाग घेऊन येत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम अशा 2 सुया घ्यायच्यात. मी एक लहान आणि एक मोठी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी घेतलेली आहे आणि यामध्ये वायर मी घेतलेला आहे ओम. यापेक्षाही थोडं जाड वायर असेल तुमच्याकडं तर तेही तुम्ही घेऊ शकता. आता पहिल्यांदा आपण ह्या कासवाचा हा पाठीमागचा भाग पूर्ण करणार आहोत आणि नंतर हा चेहरा बनवणार आहोत. तर पहिल्यांदा ह्या पहिल्या जो भाग आहे त्यासाठीच मी वायर घेतलेला आहे. नंतर आपण परत डबल दुसरं वायर जोडणार आहोत. तर वायरमध्ये मध्यभागी 4 गोल्डनचे मोती ओवून घेतलेत मी. हे 8 नंबरचे आहेत. तुम्ही 10 किंवा 12 हे सुद्धा वापरू शकता. तर 4 मोती ओवून घेतल्यानंतर परत पहिल्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आहे आणि अगदी थोडं वायर शिल्लक ठेवलेलं आहे. त्यातून आपल्याला दुसरी सुई काढायची आहे. तर ही लहान सुई शिल्लक ठेवलेल्या वायरमधून काढून घ्यायची आहे. या पद्धतीने आणि घट्ट ओढायचं आहे. त्यानंतर मोठ्या सुईमधून मी 3 मोती घातलेत आणि सुई शेवटच्या मोत्यातून काढून घेतली. थोडा भाग शिल्लक ठेवला आहे आणि परत लहान सुई शिल्लक ठेवलेल्या भागातून काढून घेतली आहे आणि घट्ट ओढायचं आहे. परत आपल्याला मोठ्या सुईमधून 3 मोती घालायचे आहेत. हे मोती 8 नंबरचे आहेत. शेवटच्या मोत्यातून परत सुई वापस काढून घ्यायची आहे. आणि थोडा भाग शिल्लक ठेवून लहान सुई त्यामधून काढून घ्यायची आणि दोन्ही पदर घट्ट ओढून घ्यायचे. आता काय करायचं आहे, शेजारच्या गोल्डन मोत्यातून मोठी सुई मी काढून घेतली आहे आणि मोठ्या सुईमध्ये आता 2 गोल्डन मोती टाकलेत. शेवटच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे आणि लहान सुई त्यातून काढून घट्ट ओढून घ्यायचं आहे. हा जो आहे आपला खालचा बेस तयार झाला आहे कासवाचा. आता आपण कासवाचा एक पाय आहे तो इथं घालायचा आहे. त्यासाठी एक गोल्डनचा मोती घालून शेजारच्या गोल्डन मोत्यातून काढून घेतला आहे. तर इथे कासवाचा एक पाय बनला आहे. आता वरच्या सुईमधून 2 गुलाबी मोती घातलेत मी आणि सुई वापस काढून घेतली आहे आणि लहानी सुई त्यातून काढून घेऊन घट्ट ओढून घ्यायचं आहे. लहान सुई ती खालच्या दिशेने आणि मोठी सुई ती वरच्या दिशेने. घट्ट ओढून घेतल्यानंतर परत 3 गुलाबी मोती टाकायचेत. हे मोतीसुद्धा 8 नंबरचेच आहेत. टाकल्यानंतर शेवटच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि लहान सुई शिल्लक वायरमधून काढून घट्ट ओढून घ्यायचं आहे.
मोठी सुई वरच्या दिशेने राहणार आहे आणि लहानी सुई खालच्या दिशेने राहणार आहे. आता परत आपल्याला एक गुलाबी मोती टाकायचा आहे. या ठिकाणी आपण खालची सुई जी आहे ती गोल्डन मोत्यातून काढून घेतली आहे आणि आपल्याला गोल्डन मोती टाकून दुसरा पाय बनवायचा आहे. अशा पद्धतीनं खाली दुसरा पाय बसवला आहे आपण. आता या ठिकाणी आपल्याला एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे वरच्या सुईमध्ये, जे की मी आधी म्हणलं होतं तुम्हाला. एक गुलाबी मोती टाकून त्यातून सुई वापस काढून घ्यायची आहे आणि खालची लहानी सुई यातून काढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढायचं आहे. ही कृती आपल्याला दुसरा पाय जोडल्यानंतर करायची आहे. मी चुकून त्याआधी म्हणले होते. आता खालच्या सुईमध्ये जे आहे ते आपण काचवाची शिपटी बनवणार आहोत. त्यासाठी गोल्डनचा एक मोती टाकला आहे. त्यानंतर परत एक छोटा गोल्डनचा मोती टाकला आहे आणि आता एक छोटा पांढरा मोती टाकते मी. तुमच्याकडे गोल्डन जर असेल हे लहान साईजचं तर तो तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे 3 मोती टाकलेत मी इथं, मोठा, लहान आणि त्यापेक्षा लहान. तर शेवटचा मोती सोडून वरच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथं आपली ही कासवाची शेपटी तयार झाली आहे. ही लहान्या सुईने करायची आपल्याला. आता मोठी सुई आहे वरच्या गुलाबी मोत्यातून आधी काढून घ्यायची आहे. आणि यामध्ये 2 गुलाबी मोती टाकून सुई खालच्या मोत्यातून वापस काढून घेते आणि थोडा भाग शिल्लक ठेवून खालची सुई त्यामध्ये काढून दोन्ही बाजूनी घट्ट ओढून घ्यायचे. इथं 2 गुलाबी मोती आपले फिट झाले. आता आपल्याला कासवाचा तिसरा पाय बसवायचा. त्यासाठी गोल्डन मोत्यातून सुई खालची काढून घेतली, लहान सुई. आणि आता आपण गोल्डन मोती टाकून तिसरा पाय बनवणार आहोत. आणि पुढच्या गोल्डन मोत्यातून काढून घेणार आहोत लहान सुई. अशा पद्धतीने आपला तिसरा पण सुद्धा पाय बनवून झालेला आहे कासवाचा. आता वरच्या सुईमध्ये एक गुलाबी मोती टाकून वापस मी त्यातून काढून घेतली सुई आणि खालची लहान सुई त्यातून काढून घट्ट ओढून घ्यायचं आपल्याला. इथे आता एक गुलाबी मोती आपण फिट केला. गुलाबी वरच्या मोत्यातून आता सुई काढून घ्यायची वरची. आणि एक गुलाबी मोती परत 2 गुलाबी मोती या ठिकाणी आपल्याला फिट करायचे. आणि सुई जी आहे काढून घेऊन अशा प्रकारे इथे 2 गुलाबी मोती आपण फिट केलेत. घट्ट असं ओढून घ्यायचे. आणि आता खालची जी सुई आहे गोल्डन मोत्यातून आपण काढून घेणार आहोत. आणि इथं चौथा पाय आपल्याला बसवायचा आहे. त्यासाठी गोल्डनचा एक मोती परत इथं टाकायचा आहे. म्हणजे आपले 4ही पाय कंप्लीट होणार आहेत. पुढच्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले 4ही गोल्डनचे जे पाय आहेत ते बनलेले आहेत. या ठिकाणी वरच्या ह्याच्यामध्ये आपण एक गुलाबी मोती टाकला आहे. त्यातून सुई परत काढून घेते आणि लहान सुई
त्या भागातून काढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढायचं आहे. दोन्ही दिशेला घट्ट ओढून घ्यायचं आहे म्हणजे हा मोती इथे फिट होणार आहे. या पद्धतीनं वरचं जे कवच जे आहे आपलं बनवून झालेले. आता मी काय करते, वरची सुई जी आहे ते वरच्या मोत्यातून फिरवून घ्यायची आपल्याला, बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून. आता दोन्हीसुद्धा सुया ह्या समोरच्या बाजूने आलेल्या आहेत चेहरा बनवण्यासाठी. तर या ठिकाणी मोठ्या सुईमध्ये मी एक परत गोल्डनचा मोती टाकते आणि लहान सुईतून तो काढून फिट करते. त्या ठिकाणी एक गोल्डनचा मोती आपण फिट केलेला आहे. अशा प्रकारे आपलं पाय आणि वरचं कवच कंप्लीट झालेलं आहे. आता ह्या दोन्ही पण सुया आपल्याला इथं कट करायच्यात. तर अशा प्रकारे फाशी टाकून मोत्यातून सुई काढून मी ही जी वायर कट करून घेते. याच पद्धतीने दुसरं पण करायचं आहे. 1-2 वेळेस फाशी टाकायचे आणि मोत्यातून काढून वायर आपल्याला कट करून टाकायचे. आता आपल्याला हा चेहरा बनवायचा आहे. यासाठी आता आपण परत दुसरं वायर घेणार आहोत. त्याला पण दोन्ही बाजूनी सुया आपल्याला ओवायच्यात आणि पुढं जो आपण गोल्डन मोती बसवला त्यामधून आपण वायर काढून घेतलेला आहे. आता मोठ्या सुईमधून मी 3 गोल्डनचे मोती टाकणार आहे. तीन गोल्डनचे मोती टाकून शेवटच्या मोत्यातून सुई परत काढून घेणार आहे. आणि लहान सुई परत त्यातून काढून घेऊन घट्ट ओढून घ्यायचे. त्यानंतर एक गोल्डन मोती आणि एक डोळ्यासाठी हिरवा मोती मी टाकला आहे. तुम्ही काळा मोतीसुद्धा टाकू शकता. एक गोल्डन आणि एक हिरवा मोती टाकला आहे आणि दुसरी सुई त्यातून काढून घेऊन घट्ट ओढून घेते. त्यानंतर वरच्या दिशेने जी सुई आली होती त्यामध्ये परत 2 गोल्डन मोती टाकायचे. खालच्या मोत्यातून सुई परत काढून घ्यायची आणि खालच्या जी बाजूनी जी सुई होती ती काढून घेऊन घट्ट ओढून घ्यायचं. अशा पद्धतीने एक डोळा आपला बसून झाला आहे. आता सुई जी आहे मधल्या मोत्यातून परत काढून घ्यायची दुसरा डोळा बनवण्यासाठी. आता आपण वरच्या दिशेने जी सुई आलेली आहे त्यामध्ये परत एक गोल्डनचा मोती घालणार आहोत आणि त्यातून परत सुई काढून घ्यायची आणि खालची सुई जी आहे ते या भागातून अशी काढून घेऊन घट्ट ओढायचे म्हणजे इथे एक गोल्डनचा मोती परत फिट होणार आहे. अशा पद्धतीने त्यानंतर वरची जी सुई आहे त्यामध्ये एक गोल्डन मोती आणि एक हिरवा मोती टाकला आहे मी. हिरव्या मोत्यातून सुई वापस काढून घेतली आहे आणि थोडं वायर शिल्लक ठेवून त्यातून परत खालची जी सुई होती ती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला दुसरा पण डोळा बनवून झाला आहे. आता वरची जी सुई आहे शेजारच्या गोल्डन मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे
आणि त्यातून सुई वापस काढून घेऊन थोडं वायर शिल्लक ठेवून त्यातून खालची सुई काढून घट्ट ओढून घ्यायचं आहे. तर इथं आणखी एक गोल्डनचा मोती आपण फिट केला आहे. आता वायर जी आहे पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचे आणि या इथे एक लाल मोती आता आपल्याला टाकायचा आहे आणि पुढच्या गोल्डन मोत्यातून काढून घ्यायचं वायर आणि घट्ट असं ओढून घ्यायचं. त्यामुळे बरोबर असा चेहऱ्याचा आकार येणार आहे. त्यानंतर असं पलटून घ्यायचे आणि वायर जे आहे या गोल्डन मोत्यातून आपल्याला घालून घ्यायचं आहे, म्हणजे चेहरा घट्ट आवळला जाणार आहे आपला. अशा पद्धतीनं परत एकदा मी वायर जे आहे परत एकदा त्या मोत्यातून फिरून घेते, लाल मोत्यातून गोल्डन मोत्यातून, म्हणजे चेहरा जो आहे बरोबर आवळला जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला 2-3 वेळेस इथं आता गाठी द्यायच्यात. अगदी घट्ट गाठी देऊन आपल्याला वायर कट करायचे. घट्ट ओढल्यानंतर बरोबर चेहऱ्याचा आकार येतो. अशा पद्धतीनं आपलं कासव हे तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.